मूत्रमार्गाशी संबंधित प्रोस्टेट, मूत्रपिंड, मूत्राशय आणि अंडकोशाचा कर्करोग यांच्यासारख्या युरोजेनिटल कर्करोगाचे प्रमाण देशभरात झपाट्याने वाढत असून ही बाब गंभीर आणि चिंताजनक आहे। मात्र योग्य वेळी निदान झाले तर आधुनिक वैज्ञानिक उपचारांच्या मदतीने या कर्करोगावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवणे शक्य आहे। यासाठी व्यापक जनजागृती, नियमित आरोग्य तपासण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक असल्याचे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युरोलॉजिस्ट आणि पुण्यातील युरोकूल हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले। जागतिक कर्करोग दिनाच्या औचित्याने बाणेर येथील युरोकूल हॉस्पिटलमध्ये आयोजित माध्यम संवादावेळी डॉक्टर कुलकर्णी बोलत होते। या प्रसंगी भारतातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी, रोबोटिक सर्जन डॉक्टर अमित होसरमनी, यूरो ऑन्को सर्जन डॉक्टर रोहित देशपांडे आणि डॉक्टर उदय चंदनखेडे, बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेश देशपांडे, युरोकूलचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद भावे आदी उपस्थित होते। याविषयी बोलताना डॉक्टर कुलकर्णी म्हणाले, प्रोस्टेट कर्करोगामध्ये लघवी करताना अडथळा, वारंवार लघवी, तर मूत्राशयाच्या कर्करोगात लघवीत रक्त जाणे ही प्रमुख लक्षणे असतात। मात्र अनेकदा सुरुवातीला ही लक्षणे स्पष्ट दिसून येत नाहीत। त्यामुळे वयाच्या 50 नंतर नियमित तपासण्या कराव्यात। जीवनशैलीतील बदल, धूम्रपान, तंबाखूचे व्यसन, लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव हे कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणामागील प्रमुख कारणे आहेत। त्यामुळे दुखणे अंगावर काढण्याची मानसिकता टाळून वेळेवर डॉक्टरांकडे जावे। उशीर झाल्यास उपचार गुंतागुंतीचे होतात, असा इशाराही डॉक्टर कुलकर्णी यांनी यावेळी दिला। युरोलॉजीमधील उल्लेखनीय आणि भरीव योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युरोलॉजिस्ट आणि युरोकूल हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर संजय कुलकर्णी यांचा इंदोर येथे गौरव करण्यात आला। दी युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या 59व्या वार्षिक अधिवेशनात प्राध्यापक महेंद्र भंडारी USI मेडल पुरस्काराने सन्मान झाला। 6000 युरोलॉजिस्टची संस्था असलेल्या युरोलॉजी सोसायटीकडून मिळालेला हा सन्मान आणखी जोमाने काम करण्यास प्रेरणा देणारा आहे, अशी भावना डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली। युरोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया म्हणजे भारतामध्ये एकूण 6000 युरोलॉजिस्ट आहेत। त्यातले 3000 युरोलॉजिस्ट आता गेल्या आठवड्यामध्ये इंदोरला ऑल इंडिया युरोलॉजी असोसिएशन मीटिंगला आले होते। त्यावेळी प्रमुख समारंभामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे अवॉर्ड दिलं गेलं ते प्रोफेसर महेंद्र भंडारी यांच्या नावाने अवॉर्ड, डॉक्टर मणी मेनन हे फादर ऑफ रोबोटिक सर्जरी आहेत, त्यांनी जाहीर केलेलं अवॉर्ड डॉक्टर संजय कुलकर्णींना प्रदान करण्यात आलं। हे कशासाठी देण्यात आलं तर युरोलॉजिकल एक्सलन्स। सो हे यावर्षी चालू केलेलं अवॉर्ड आहे, ते पुण्यातल्या डॉक्टर संजय कुलकर्णींना मिळालं। ह्याच्याबद्दल आपण असे युरोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे आभारी आहोत। याचा अर्थ आपण पुण्यामध्ये चांगलं काम करतोय याची ही पावती आपल्याला मिळालेली आहे। डॉक्टर अमित होसरमनी यांनी रोबोटिक सर्जरी, डॉक्टर रोहित देशपांडे यांनी किडनी आणि अन्य कर्करोग, तर डॉक्टर उदय चंदनखेडे यांनी कर्करोग जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांविषयी सांगितले। 2045 पर्यंत जगभरात कर्करोगग्रस्तांचे प्रमाण 3,26,00,000 जाईल, तर कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण जवळपास 2.25 कोटींपर्यंत असेल, असा धोकादायक अंदाजही त्यांनी वर्तवला। नमस्कार, मी डॉक्टर उदय चंदनखेडे आणि वी आर टीम यूरो ऑन्कोलॉजी फ्रॉम युरोकूल हॉस्पिटल। सो आमचा वर्ल्ड कॅन्सर डेचा एकच उद्देश आहे, अवेअरनेस, सेकंड प्रिव्हेन्शन आणि अर्ली डिटेक्शन। पुरुषामध्ये प्रोस्टेट कॅन्सर एक सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे आणि हे कॅन्सर अर्ली डिटेक्शनसाठी सगळे पुरुषांना 50 वर्षानंतर एक सिंपलची ब्लड टेस्ट करावं नेसेसरी आहे। ते ब्लड टेस्टचं नाव आहे सीरम PSA। प्रोस्टेट कॅन्सर जे आहे ते 60 वर्षानंतर होण्याचे चान्सेस खूप जास्ती असतात आणि जसं जसं वय वाढतं तसं तसं त्याची इन्सिडेन्स रेट पण वाढत आहेत। काळजीसाठी असं प्रोस्टेट कॅन्सरची स्पेसिफिक काही सिम्पटम नाही आहे, ठीक आहे, आणि त्याच्यामुळे सगळं पुरुषांना ब्लड टेस्ट करायचं बहुत गरज आहे। अवेअरनेस म्हणजे काय करणार? अवेअरनेस म्हणजे सगळ्यांना एक 60 वर्षानंतर एक रुटीन ब्लड चेकअप मध्ये एक सीरम PSA म्हणून नावाची टेस्ट पण करावं लागतं। जसं पण आता पुरुषांना कसं असतं की जे वयानुसार जी गाठ असते, प्रोस्टेटची गाठ आणि कॅन्सरची गाठ जी असते, त्यांचे दोघांचे सिम्पटम्स बघितलं गेलं तर ते सारखेच असतात, ठीक आहे। असं नाही आहे की आपण हे इग्नोर करत गेलं पाहिजेत की वयानुसार गाठ आहे म्हणून आपल्याला हा त्रास होतो आहे, असं नाही। जेव्हा पण त्रास आढळतो आपण आपल्या युरोलॉजिस्ट किंवा फिजिशियनला भेटलं पाहिजे,
प्रोस्टेटचा तपास केला पाहिजे. जमलं तर काही असं आढळत आहे की तपासणीमध्ये काही प्रोस्टेटच्या याच्यामध्ये काही कॅन्सरची शंका आहे, तर आपण हा PSAचा टेस्ट, पुढे MRI, बायोप्सी ही करायला पाहिजे. तर सिम्पटम्स असले तर आपण मिस नाही करायचं, आणि घरी कोणाला कॅन्सर असेल किंवा फॅमिली हिस्ट्री असेल तर आपण डेफिनेटली अर्ली एजमध्ये हा PSA टेस्ट वगैरे करणं चालू करायचं. किडनी कॅन्सरबद्दल मला वर्ल्ड कॅन्सर डेच्या अनुषंगाने हेच म्हणायचं आहे की किडनी कॅन्सर हा अर्ली स्टेजमध्ये पण डिटेक्ट झाला तरी पण पूर्ण किडनी काढण्याची गरज नाही आहे. लेटेस्ट आपल्याकडे रोबोटिक टेक्नॉलॉजीनी जे पार्शियल नेफ्रेक्टमीचं ऑपरेशन आपण जे करतोय त्याच्यामध्ये आपण किडनी ऑलमोस्ट 50 to 60% वाचवू शकतो, आणि ह्याच्यामुळे किडनी फेलियरमध्ये जाण्यापासून आपण बऱ्याच जणांना वाचवू शकतो. हा माझा मेसेज आहे. किडनी कॅन्सर होण्याच्या मागची कारणं मेनली आहेत हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशरचा वाढ होणे, ओबेसिटी म्हणजे वजन जास्त वाढणे, आणि तिसरं आहे स्मोकिंग. तर हे 3 मेन कारणं आहेत किडनी कॅन्सर होण्याची, आणि हा कॅन्सर रुटीनली अल्ट्रासाऊंड किंवा CT स्कॅनमध्ये आढळला जातो आणि कुठल्याही वयाच्या गटामध्ये आढळला जातो. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.